नमस्कार मित्रांनो, माझे नाव मालती आहे। मी माझ्या आईवडिलांसोबत दिल्लीत मध्ये राहत होते। मी 7 वर्षांची असताना माझी आई वारली। त्यानंतर माझ्या वडिलांनी दुसरे लग्न केले। माझ्या वडिलांना मला चांगले शिक्षण द्यायचे होते, म्हणून त्यांनी मला एका चांगल्या शाळेत दाखल केले। मी माझ्या अभ्यासावर संपूर्ण लक्ष केंद्रित करत होते। माझ्या सावत्र आईचे माझ्यावर कधीच प्रेम नव्हते। ती मला नेहमीच माझ्यापासून दूर ठेवत असे। तिचा दृष्टिकोन नेहमीच रागाने भरलेला असायचा। माझ्या सावत्र आईच्या येण्यानंतर माझे वडीलही बदलले होते। सावत्र आई आल्यापासून वडील माझ्याकडे कमी लक्ष देऊ लागले। दिवस असेच जाऊ लागले आणि मी मोठी होत गेले। माझ्या सावत्र आईला मी अभ्यास करून यशस्वी व्हावे असे कधीच वाटत नव्हते, पण मला IAS अधिकारी व्हायचे होते। कॉलेजमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर मी UPSCची तयारी सुरू केली। माझ्या विद्यापीठातील सर्व मुले आणि मुलींनी माझे कौतुक केले, कारण मी कॉलेजमध्ये टॉपर होते। दरम्यान माझ्यासाठी एक प्रस्ताव आला। मी माझ्या वडिलांना सांगितले नव्हते की मी UPSC परीक्षा देत आहे, कारण ते फारसे शिक्षित नव्हते आणि त्यांना त्याबद्दल फारशी माहितीही नव्हती, आणि ते नकार देतील याची भीती देखील होती। जेव्हा मला एका चांगल्या कुटुंबातून लग्नाचा प्रस्ताव आला, तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांना होकार कळवला। मी माझ्या वडिलांना अनेकदा सांगितले होते की मला इतक्यात लग्न करायचे नाही, पण माझ्या सावत्र आईने माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला आणि माझ्या वडिलांना खूप वाढवून सांगितले की हा संबंध इतका चांगला आहे, असे प्रस्ताव नेहमी येत नाही, आणि तरीही तुमची मुलगी का नकार देत आहे? मला तर असे वाटते की तुमच्या मुलीचे कोणाशी तरी प्रेमसंबंध आहे। आणि माझे वडीलही तिच्याशी सहमत झाले आणि रागाने मला विचारले, ते खरे आहे का मालती? मी उत्तर दिले, बाबा, असे काहीही नाही। माझे कोणाशीही प्रेमसंबंध नाही। मी फक्त माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करते। पण त्यांनी माझे त्यावेळी काहीही ऐकले नाही आणि म्हणाले, मुली जास्त अभ्यास करत नाही। आता पुरे झाला तुझा अभ्यास, आता तुझे लग्न व्हायलाच हवे। माझ्या शब्दांचा बाबांवर काहीही परिणाम झाला नाही आणि माझे लग्न पवन नावाच्या माणसाशी ठरविण्यात झाले। माझे स्वप्न, माझ्या परीक्षा अपूर्ण राहिल्या। जर मी माझ्या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले असते तर कदाचित माझे स्वप्न पूर्ण झाले असते। आता मला माझ्या सासरच्या घरी जाऊन तिथल्या लोकांची मने जिंकायची होती। माझे सासरे मला खूप सांभाळून घ्यायचे, कारण ते माझ्या वडिलांचे जुने मित्र होते, पण माझ्या सासूबाईंना मात्र मी आवडत नव्हते। पवनच्या वडिलांच्या आग्रहाखातर त्यांनी मला या घरात सून म्हणून आणले आणि मी ते स्वीकारले। लग्नानंतर मला कळले की माझ्या सासूबाईंनी त्यांच्या मुलासाठी त्यांच्या पसंतीची मुलगी आधीच ठरवली होती। लग्नानंतरचे पहिले काही दिवस माझ्या पती आणि सासूबाईंसोबत चांगले गेले, पण माझ्या सासूबाई आणि माझी नंद गीता माझ्याशी चांगल्या वागत नव्हत्या। मला घरातील सर्व कामे करायला लावली जात होती। माझे सासरे माझ्याशी चांगले वागायचे, पण त्यांची तब्येत दिवसेंदिवस बिघडू लागली। माझ्या सासूबाईंच्या बोलण्याचा घरात खूप प्रभाव होता। माझ्या सासऱ्यांसमोर माझ्या सासूबाई आणि नंद चांगले वागायच्या, पण माझ्या पाठीमागे मला टोमणे मारायच्या आणि घरातील सर्व कामे मला एकटीला करायला सांगायच्या। माझ्या सासूबाई माझ्या सासऱ्यांना एके दिवशी सांगत होत्या की मालती चांगली मुलगी असली तरी मी सुरुवातीपासूनच माझ्या मुलासाठी एक मुलगी माझ्या विचारात होती। तिची बरोबरी या मालती सोबत होऊच शकत नाही। शिवाय आपला पवन सुशिक्षित आहे आणि चांगला कमावता आहे। लग्नानंतर माझा अभ्यास पूर्णपणे संपला, कारण माझ्या पतीला मी घराची काळजी घ्यावी असे वाटत होते, म्हणून मी घर सांभाळण्याव्यतिरिक्त इतर सर्व कामांवरून माझे लक्ष वळवले। मी कुटुंबातील सर्वांना नेहमीच आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला। मी नेहमीच माझ्या सासूबाई आणि गीताचा आदर करत असे। मी नेहमीच माझ्या नंदेला माझ्या मोठ्या बहिणीसारखे आणि माझ्या सासूला माझ्या आईसारखे वागवले, पण माझ्या सासूबाई नेहमीच माझ्या चांगुलपणाला एक ढोंग मानत असत। या घरात मला सर्वांचे प्रेम आणि आदर मिळणे सासूबाईंना मान्य नव्हते, म्हणूनच त्या त्यांच्या मुलीसह माझ्या पती आणि सासऱ्यांसमोर मला अपमानित करण्याचा प्रयत्न करत राहिल्या।
एके दिवशी मी माझ्या आईवडिलांच्या घरी असताना माझ्या सासू आणि गीताला संधी मिळाली आणि ते माझ्या पतीला म्हणाले, पवन, तू सुशिक्षित आणि स्मार्ट आहेस आणि ही मालती तुला अजिबात शोभून दिसत नाही. मग माझ्या गीतानेही म्हटले, हो भाऊ, मला सुद्धा तुझ्यासाठी एक स्मार्ट आणि चांगली वहिनी हवी होती. पण बाबांनी तुझे लग्न या मालतीशी लावून देऊन तुझे नशीब खराब केले. तू कुठे स्टायलिश आणि देखणा आणि ती साधी दिसणारी मुलगी. त्यावेळी माझ्या पतीने त्याच्या बहिणीला आणि आईला काहीही सांगितले नाही, पण त्यांच्या बोलण्याचा पवनच्या मनावर परिणाम होऊ लागला आणि हळूहळू पवनचे माझ्याशी वागणे कठोर आणि असभ्य झाले. तो छोट्या छोट्या गोष्टींवरून मला विनाकारण बोलू लागला, मला टोमणे मारू लागला आणि कधीकधी तर माझ्यावर हात उचलू लागला. जणू काही माझ्यावर हात उचलणे त्याच्यासाठी सामान्य झाले आहे असे वाटत होते. मला पवनचे हे बदललेले वर्तन समजत नव्हते. मी माझ्या पतीशी अनेक वेळा बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा प्रतिसाद नेहमीच रागाचा होता. मला हे आधी माहीत नव्हते की माझ्या पतीला माझ्या सासू आणि गीताने चिथावले आहे आणि म्हणूनच तो असे वागत आहे. मी थेट माझ्या सासूकडे गेले आणि त्यांना हे सांगितले, जेणेकरून त्या त्यांच्या मुलाला समजावून सांगू शकेल. पण संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर माझ्या सासूबाई म्हणाल्या, मालती, नवरा बायकोमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होत राहतात आणि या गोष्टींना जास्त महत्त्व देऊ नये. तेवढ्यात गीताने लगेच तिच्या भावाकडे माझ्याबद्दल तक्रार केली. यावर माझा नवराही माझ्यावर रागावला. पण माझे सासरे परिस्थिती समजून घेत होते. ते नेहमीच त्यांच्या मुलाशी एकांतात तर्क करण्याचा प्रयत्न करत होते, पण माझा नवरा एका कानाने ऐकायचा आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा. दरम्यान माझे सासरे हृदयरोगी होते. एके दिवशी त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्यानंतर माझ्या नवऱ्याला मोकळीक मिळाली. माझ्या सासू आणि गीतानेही त्यांना जे हवे होते ते केले. त्यानंतर 1 वर्षांनी मी एका मुलाला जन्म दिला. मला वाटले होते की कदाचित माझ्या नवऱ्याचे वागणे आता तरी बदलेल, पण तो माझा भ्रम होता. आता दररोज रात्री माझा नवरा दारू पिऊन घरी यायचा. माझा एक लहान मुलगा होता. मी दिवसभर घरकाम करायचे आणि रात्री माझा मुलगा राहुल सोबत जागी राहायचे, पण माझ्या नवऱ्याला त्याची पर्वा नव्हती. मी त्याला याबद्दल काही विचारले की तो माझ्यावरच ओरडायचा. मी काय करतो याच्याशी तुला काय करायचे आहे? तू घरी काय करतेस? तू माझा आदर केला पाहिजेस. तू माझ्या घरात राहतेस, माझ्या पैशावर जगतेस. मला शिकवण्याचा प्रयत्न करू नकोस. त्या दिवशी माझ्या नवऱ्याने जवळच असलेला एक ग्लास फेकला आणि नंतर माझे केस ओढून मला जमिनीवर ढकलले. पण त्यानंतर मी त्याला काहीही बोलले नाही. माझ्या नवऱ्याच्या अशा वागण्याने मी इतकी अस्वस्थ झाली की मी संपूर्ण रात्र रडत राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वयंपाकघरात नाश्ता बनवत असताना गीता स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, वहिनी, काल रात्री तुमच्या दोघांचे काही भांडण झाले का? मला ऐकू येत होते. मी माझ्या कामात व्यस्त होते आणि मी तिला काहीही सांगितले नाही. मग ती म्हणाली, मी तुला आधीच सांगितले होते की तू या आमच्या घरात राहण्याच्या लायक नाही आहेस. तुला तर तुझ्या नवऱ्याला आणि घरालाही नीट सांभाळता येत नाही. मी गीताला म्हणाले, प्लीज गीता, मी आधीच खूप अस्वस्थ आहे आणि हे असे बोलून मला का त्रास देत आहात? गीता म्हणाली, अस्वस्थ तर माझा भाऊ आहे आणि तेही तुझ्यामुळे. असे म्हणत तिने तिचा नाश्ता घेतला आणि स्वयंपाकघरातून निघून गेली. मी इतर कामांमध्ये व्यस्त होते. थोड्या वेळाने माझ्या नवऱ्याचा रागीट आवाज आला, मालती, तू कुठे गेली आहेस? स्वयंपाकघरातील सर्व काम सोडून मी पटकन खोलीत गेले. माझा श्वास जड होत होता. पवन म्हणू लागला, मी तुला एका आवाजातच माझ्यासमोर येण्यास किती वेळा सांगितले आहे. त्याच्या हातात एक शर्ट होता. त्याने तो शर्ट माझ्या तोंडावर फेकला आणि म्हणाला, हे लवकर इस्त्री करून दे, मला ऑफिसला जायचे आहे. मी पटकन माझ्या नवऱ्याचा शर्ट उचलला आणि तो इस्त्री करायला गेले. तेवढ्यात किचनमध्ये कुकरच्या शिट्टीचा आवाज आला आणि ती इस्त्री सोडून मी धावत किचनमध्ये गेले आणि गॅस बंद करून परत येताना पाय घसरून पडले.
मला उठायला थोडा वेळ लागला, पण परत येताच पाहिले तर शर्टचा एक भाग जळाला होता. मी घाबरले आणि विचार करू लागले की पुढे काय होईल. माझे शरीर थरथर कापू लागले. तेवढ्यात माझा नवरा आंघोळ करून बाथरूमच्या बाहेर आला आणि म्हणाला, माझा शर्ट तयार आहे का? त्याने त्याचा जळालेला शर्ट पाहताच त्याचे डोळे रागाने लाल झाले. तो म्हणाला, तू हे काय केलेस? हा माझा आवडता शर्ट होता. मी म्हणाले, माफ करा, हे सगळे चुकून झाले. मग माझा नवरा जोरात ओरडून म्हणाला, तू एकही काम नीट करू शकत नाहीस. मी तिथेच रडत उभी राहिले, काहीही बोलले नाही. तेवढ्यात माझ्या सासूबाई मोठ्या अभिमानाने खोलीत आल्या आणि म्हणाल्या, अरे पवन बेटा, हा फक्त एक शर्ट जळाला आहे. इतक्या छोट्या गोष्टीवर तुला एवढा राग येण्याची काय गरज आहे? तुला माहिती आहे की ही बिचारी मालती नीट कोणतेही काम करू शकत नाही. थांब, मी तुझ्यासाठी दुसरा शर्ट घेऊन येते. माझ्या सासूबाई कपाटाजवळ गेल्या आणि कपाट उघडत म्हणाल्या, पवन बेटा, मी तुला आधीच सांगितले होते की तू माझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न कर, पण तू त्यावेळी तुझ्या वडिलांचे ऐकत राहिलास. जर तू त्या दिवशी माझे ऐकले असतेस तर कदाचित हे तुझ्यासोबत आता सारखे घडले नसते. माझ्या सासूबाईंचे शब्द माझे हृदय फाडून टाकत होते. मी माझे अश्रू रोखण्याचा प्रयत्न केला आणि मी स्वयंपाकघरात गेले आणि तिथेच रडू लागले. नाश्ता बनवल्यानंतर मी सासूबाईंच्या खोलीत नाश्ता घेऊन गेले. मी त्यांना नाश्ता दिला आणि धाडस करून म्हणाले, तुम्ही माझ्यावर इतके का रागावला आहात? मी कबूल करते की माझ्याकडून चूक झाली आहे, पण यावर तुम्ही माझ्याशी शांतपणे बोलू शकला असता. मला प्रत्येक वेळी टोमणे मारणे, माझ्यावर ओरडणे आवश्यक आहे का? हे ऐकून माझ्या नवऱ्याने माझ्याकडे पाहिले आणि माझ्या नवऱ्याचा चेहरा पाहून माझा आवाज तुटला. त्याने माझे केस पकडले आणि मी ओरडले, सोड, मला खूप वेदना होत आहे. मोठ्या कष्टाने मी माझे केस त्याच्या तावडीतून सोडवले. मी म्हणाले, मीही माणूसच आहे आणि चुका माणसांकडूनच होतात. मी अशा प्रकारचे वर्तन सहन करू शकत नाही. मी खूप रडत होते. पवन म्हणाला, ठीक आहे, तू काय करणार आहेस? मला सांग, असे म्हणत त्याने माझ्या चेहऱ्यावर जोरात मारले. माझे डोके फिरू लागले. माझ्या डोळ्यात अश्रू आले, पण मी गप्प राहिले. दाराशी उभा असलेला माझा 5 वर्षांचा मुलगा राहुल हे सर्व शांतपणे पाहत होता. त्याच्या निष्पाप डोळ्यांनी त्याच्या वडिलांच्या कृतीने घाबरले होते. तो माझ्याकडे धावला आणि मी त्याला मिठी मारली. राहुल म्हणाला, बाबा, आईला मारू नका. माझा नवरा रागाने म्हणाला, तुझ्या आईप्रमाणे तूही जास्त बोलू लागला आहेस. मी तुलाही आज धडा शिकवीन. असे म्हणत पवनने माझ्या मुलावर हात उचलला. पवनने हात उचलताच मी त्याच्या समोर गेले आणि मी म्हणाले, नाही पवन, माझ्या मुलाला स्पर्श करण्याचा प्रयत्नही करू नकोस. त्यावेळी माझ्या डोळ्यात राग आणि असहायता होती. दरम्यान रागाने भरलेला पवन मला शिवीगाळ करू लागला आणि काही वेळाने जोरात दार वाजवत खोलीतून निघून गेला. खोलीत एक विचित्र शांतता पसरली. मी माझ्या मुलाला मिठी मारली आणि मोठ्याने रडू लागले. माझ्या मुलाने विचारले, आई, बाबा इतके रागावले आहे? तो खूप घाबरला होता. त्याच्या कोणत्याही प्रश्नाचे माझ्याकडे उत्तर नव्हते. मी इतर काहीही सहन करू शकत होते, पण माझ्या मुलावर हा अन्याय अजिबात नाही. थोडा वेळ विचार केल्यानंतर मी माझे आणि माझ्या मुलाचे कपडे एका बॅगेत भरले आणि शांतपणे माझ्या पालकांच्या घरी माहेरी गेले. जेव्हा मी माझ्या आईवडिलांच्या घरी पोहोचले तेव्हा मला वाटले होते की माझे आईवडील मला पाठिंबा देतील आणि माझी परिस्थिती समजून घेतील. पण तिथे गेल्यावर मी माझ्या सावत्र आई आणि वडिलांना संपूर्ण कहाणी सांगताच त्यांच्या प्रतिक्रियेने मी अगदी हादरून गेले. माझे आई आणि वडील खोलीत बराच वेळ बोलत राहिले. मग बाहेर येताच माझे वडील एक दीर्घ श्वास घेत म्हणाले, हे बघ मालती, प्रत्येक घरात छोट्या छोट्या गोष्टी घडतात. कधीकधी रागाच्या भरात माणसाचा आवाज मोठा होतो, पण याचा अर्थ असा नाही की आपण त्याच लहान लहान गोष्टींना मोठ्या प्रमाणात वाढवावे. शेवटी तू समजून घेतले पाहिजे. मला माझ्या वडिलांकडून हे कधीही अपेक्षित नव्हते. मी शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत होते. तेव्हा माझी सावत्र आई पुढे आली आणि म्हणाली, हे बघ मालती,
मुलीचे हक्काचे घर हे तिच्या सासरच्यांचे घर असते, आणि जर तू इथे कायमची राहिलीस तर समाजात आपला काय आदर राहील. आता काहीही झाले तरी तू तुझे घर सांभाळ. मी बाबांना म्हणाले की मला त्या नरकात परत जायचे नाही. माझ्या वडिलांनी रागाने उत्तर दिले, मालती, आता यावर वाद घालू नकोस. आम्ही हे तुझ्या भल्यासाठीच सांगत आहोत. तू आलीच आहेस तर आज इथेच राहा, पण उद्या सकाळी तू तुझ्या घरी परत जाणार आहेस आणि तुझ्या जबाबदाऱ्या पूर्ण कर आणि शांत मनाने वाग. त्या रात्री मी रडले नाही. उलट मी रात्रभर छताकडे पाहत राहिले. मला या गोष्टीचे खूप वाईट वाटत होते की ही माझी आई, सावत्र आई होती, पण माझे स्वतःचे वडीलही माझे दुःख समजून घेण्यास तयार नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शांतपणे माझी बॅग उचलली आणि माझ्या सासऱ्यांच्या घरी परतले. मी दार उघडून आत जाता जाताच मला सासूबाईंचा आवाज ऐकू आला, अरे तू तर लगेच आलीस महाराणी. तुझे आई वडील तुला 2 दिवसही ठेवू शकले नाही. पण त्यावेळी मला त्यांना काही उत्तर देणे योग्य वाटले नाही आणि म्हणून मी शांतपणे खोलीत गेले. माझ्या नवऱ्याला आणि माझ्या सासूला चांगले समजले होते की माझ्या आईवडिलांच्या घरी मला कोणताही आधार मिळत नाही. दिवसेंदिवस माझ्या नवऱ्याचे वागणे अधिकाधिक कठोर होत चालले होते. तो रात्री दारू पिऊन तर घरी येतच होता, तर त्याच्या आई आणि बहिणी समोर जाणून बुजून माझा अपमानही करत असे. एके दिवशी माझा मुलगा राहुल आजारी पडला. तो रात्रभर तापाने फणफणत होता, पण पवन मात्र गाढ झोपेत होता. मी रात्रभर राहुलची काळजी करत जागी राहिले. मी पवनला उठवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तो राहुलला डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकेल, पण तो चिडून म्हणाला, मला झोपू दे, काहीही असो, हे सगळे तुझे काम आहे, माझे नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा पवनला सांगितले, राहुलला डॉक्टरकडे घेऊन चला. त्याने स्पष्ट उत्तर दिले की जर तुला डॉक्टरकडे जायचे असेल तर तू स्वतः जा, माझ्याकडे वेळ नाही. त्याच्या अशा बोलण्याने मला अगदीच धक्का बसला. हा मुलगाही त्याचाच होता आणि त्याला त्याची जबाबदारी समजायला हवी होती, पण नाही. मी स्वतः माझ्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांच्या तपासणीनंतर केबिनमधून बाहेर पडत असताना अचानक एका मुलाशी माझी गाठ पडली. त्याला पाहताच मी त्याला लगेच ओळखले. तो माझा वर्गमित्र होता, पण त्याला ओळखल्यानंतरही मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे जाऊ लागले. पण त्याने लगेच मला हाक मारली, मालती. मी मागे वळून पाहिले आणि तो म्हणाला, तू मालती आहेस ना? मी म्हणाले, हो मी मालतीच आहे. आणि तू प्रकाश आहेस ना? प्रकाश म्हणाला, हो, पण तू अशी अस्वस्थ का वाटत आहेस? तुला काय झाले आहे का? तू आपल्या कॉलेजची एकेकाळी टॉपर होतीस आणि तू UPSC परीक्षा देत होतीस, मग त्याचे काय झाले? तू तुझा अभ्यास मध्येच का सोडलास? मी म्हणाले, हो, मी माझा अभ्यास मध्येच सोडला. माझे लग्न झाले म्हणून. आणि हा माझा मुलगा आहे राहुल. तो म्हणाला, मालती, तू खूप हुशार होतीस. लग्नानंतर तू तुझे भविष्य उद्ध्वस्त केलेस. तुझ्या चेहऱ्यावरील तेज देखील नाहीसे झाले आहे. तुला IAS अधिकारी व्हायचे होते. मला आशा होती की तुझे स्वप्न पूर्ण होईल. तू इतक्या लवकर लग्न करायला नको होते. मी म्हणाले, कदाचित हेच माझ्या नशिबात होते प्रकाश. आमच्या संभाषणादरम्यान प्रकाशची नजर माझ्या मानेवर आणि हातावर पडली. त्याने विचारले, या कसल्या खुणा आहेत? मी काहीच बोलले नाही. तो म्हणाला, मीही इथे उपचारासाठी आलो होतो. मी आज IPS अधिकारी झालो आहे. जर तुला काही समस्या असतील तर तू मला सांगू शकतेस. मला तुझ्याबद्दल सहानुभूती आहे, कारण तुझ्यासारख्या आशादायक मुलीने तिचे शिक्षण अर्ध्यावर सोडले याचा मला पश्चात्ताप आहे. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी विचार केला की मी प्रकाशला हे कसे सांगू की मी माझ्या पतीचा छळ किती वर्षे सहन करत आहे. प्रकाश म्हणाला, ठीक आहे, असे दिसते की तू खूप घाईत आहेस. मी तुझा जास्त वेळ घेणार नाही. मला वाटते की तू खूप काळजीत आहेस. मी तुझ्याबद्दल जास्त विचारणार नाही. त्याने खिशातून मला त्याचे एक कार्ड दिले. तो म्हणाला, जर तुला कधीही माझी मदत हवी असेल तर माझ्याशी संपर्क साध. मी तुला मदत करण्यासाठी नेहमीच तयार राहीन. IPS अधिकारी असण्यासोबतच मी एक सामाजिक कार्यकर्ता देखील आहे.
मी त्याचे आभार मानले आणि तिथून निघून गेले. मला रुग्णालयात बराच उशीर झाला होता. मला अजूनही माझ्या मुलाचे औषध घ्यायचे होते. मेडिकल स्टोअरमध्ये गर्दी होती म्हणून मला तिथेही उशीर झाला. मग मी घरी आल्यावर मी कामात व्यस्त झाले. सुदैवाने माझा नवरा अजून घरी आला नव्हता, नाहीतर त्याने यावरून पुन्हा गोंधळ केला असता. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलचा ताप आता कमी झाला होता. राहुलला शाळेत पाठवल्यानंतर मी पवनसाठी नाश्ता घेऊन जाऊ लागली. तितक्यात माझी नंद गीता खोलीत आली आणि माझ्या पतीला म्हणू लागली, भाऊ, मला तुला काही सांगायचे आहे. कृपया तू तुझ्या बायकोवर नियंत्रण ठेव. राहुलला डॉक्टरकडे घेऊन जाण्याच्या बहाण्याने काल महाराणी 4 तासांनी घरी आली. डॉक्टरांकडे इतका वेळ तरी असतो का एखाद्या पेशंटला बघण्यासाठी? ती कुठेतरी बाहेर भटकत असेल. एवढे स्वातंत्र्य देणे चांगले नाही. मी तुला फक्त एवढेच सांगत आहे की वहिनी तुझ्या पाठीमागे कुठे फिरते कोणाला माहीत. हे ऐकून माझ्या नवऱ्याने मागून माझे केस धरले आणि मला ओढत खोली बाहेर आणले. कोणाचेही ऐकून तो हे का आणि कशासाठी करत आहे हे मला समजत नव्हते. तो म्हणू लागला, मला सांग, तू डॉक्टरांकडे कुठे गेली होतीस? इतक्या उशिरा घरी येण्याची हिंमत कशी झाली? तू इतक्या उशिरा कशी आलीस? माझ्या पाठीमागे कोणाला भेटलीस? मी म्हणाले, मी फक्त डॉक्टरकडे गेले होते आणि कुठेही गेली नाही. हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला तिथे उशीर झाला. माझा नवरा म्हणाला, तू खोटे बोलत आहेस. हॉस्पिटलमधून घरी यायला तुला जितका वेळ लागला तितका वेळ लागत नाही. 4 तास तू हॉस्पिटलमध्ये काय केलेस? मला खूप वेदना होत होत्या कारण तो माझे केस घट्ट धरून होता. मी काही बोलण्यापूर्वीच अचानक माझ्या नवऱ्याच्या ऑफिसमधून फोन आला. त्यावेळी तो सर्व विसरला आणि घाईघाईने नाश्ता करताच तो ऑफिसला लवकर निघून गेला. माझी नंद आणि सासू तिथे उभ्या राहून हे दृश्य पाहत होत्या. दोघांनीही मला माझ्या नवऱ्यापासून वाचवण्याचा प्रयत्नही केला नाही. त्या दोघीही माझ्यावर हसत होत्या. माझे शरीर वेदनेने थरथर कापत होते, पण माझ्या हृदयातील जळणाऱ्या आगीने मला उठून काहीतरी करण्याची हिंमत दिली. मला जाणवले की आता मला स्वतःचे आणि माझ्या मुलाचे जीवन सुधारण्यासाठी काहीतरी करावेच लागेल. मी माझे घरातील कामे पूर्ण केले आणि माझे सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे काढली आणि मी स्वावलंबी होण्याचा निर्णय घेतला. शहरातील प्रत्येक महाविद्यालय आणि शाळेच्या वेबसाईटवर जाऊन मी नोकरीच्या जागा शोधू लागले. परंतु जिथे जिथे नोकरीसाठी जागा होत्या तिथे अनुभवी उमेदवारांची आवश्यकता होती, पण मला कोणताही अनुभव नव्हता. खरे तर माझ्या लग्नाला अनेक वर्षे झाली होती. तरीही मी हार मानली नाही आणि अनेक ठिकाणी ईमेल आणि अर्ज पाठवले. मी माझ्या मोबाईल फोनवरून प्रतिसादाची वाट पाहत होते. मी दाराशी वाट पाहत असताना दारावर एक मोठा आवाज आला. मी घाबरले आणि लगेच दार उघडण्यासाठी गेले तर माझा नवरा माझ्या समोर उभा होता. त्याच्या हातात एक लिफाफा होता. माझ्या नवऱ्याने तो लिफाफा मला दिला. लिफाफा उघडताच मला आत एक कागद दिसला. त्यावरचा प्रत्येक शब्द माझ्या आत्म्याला लागणाऱ्या बाणासारखा वाटत होता. ते घटस्फोटाचे कागद होते. मी घाबरून पवनला म्हणाले, हे सर्व काय आहे? पवन हसला आणि म्हणाला, तुला वाचता तर येते ना की त्यात काय लिहिले आहे? आणि हो, हे लक्षात ठेव की माझा मुलगा राहुल हा माझ्या सोबतच राहील, कारण तू बेरोजगार आहेस आणि कोणतेही काम करत नाहीस, म्हणून तू त्याची काळजी घेण्यास सक्षम नाहीस. मी कागदपत्रे काळजीपूर्वक पाहिली, नंतर माझ्या मुलाकडे पाहिले. माझ्या मनात एक आग्रह होता की मी मोठ्याने ओरडू नये, पण दुसरा असा होता की मी माझ्या नवऱ्यासमोर कमकुवत दिसता कामा नये. मला स्वतःलाच धैर्याने हे सर्व हाताळावे लागेल. जर मी आज हरले तर माझ्या मुलाचे भविष्य देखील माझ्यासारखेच उद्ध्वस्त होईल. मला काहीतरी करायलाच हवे. मी शांतपणे कागदपत्रे घेतली आणि खोलीत गेले. त्याच्या समोर मी माझ्या डोळ्यातून एक अश्रूही येऊ दिला नाही आणि खोलीत जाऊन रडू लागले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काय करावे याचा विचार करत संपूर्ण रात्र घालवली. तेव्हा प्रकाश, जो एकेकाळी माझा वर्गमित्र होता, त्याने मला दिलेले कॉन्टॅक्ट कार्ड काढले. त्यावर त्याचा मोबाईल नंबर लिहिलेला होता. मी तो नंबर डायल केला.
आणि प्रकाशने फोन उचलताच मी त्याला सांगितले की मी मालती बोलत आहे. तो म्हणाला, हो हो बोल मालती, काय झाले आहे? मी म्हणाले, प्रकाश, तू मला सांगितले होतेस की तू मला मदत करू शकतोस आणि मला आज तुझी मदत हवी आहे. तो म्हणाला, हो मालती, तुला कोणत्या प्रकारची मदत हवी आहे? अगदी निसंकोचपणे सांग. मी त्याला म्हणाले की मला एक घर हवे आहे. तू माझ्यासाठी भाड्याच्या घराची व्यवस्था करू शकतोस का? तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, पण तू विवाहित आहेस, तुला भाड्याचे घर का हवे आहे? मग मी त्याला माझ्या संपूर्ण आयुष्याबद्दल सांगितले. मी येथे राहून माझ्या पती आणि सासरच्या लोकांचे अत्याचार कसे सहन केले. त्याने माझी संपूर्ण कहाणी बराच वेळ ऐकली आणि मी त्याला माझी कहाणी सांगताना रडत होते. मग तो म्हणाला, मालती, तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला तुझी दया आली, कारण तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते की तू खूप त्रासलेली दिसत आहेस. पूर्वी तू तुझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी इतकी काळजी करणारी, तू एक आनंदी स्वभावाची, हुशार आणि प्रतिभावान मुलगी होतीस. आणि तुझ्यासोबत काय झाले? पण मालती, लग्नानंतरही तू शहाणपणाने वागायला हवे होते. तुझ्या लग्नाला 6 वर्षे झाली आहेत आणि तू तुझ्या पतीचे अत्याचार सहन करत आली आहेस. तू हा अन्याय स्वीकारायला नको होतास. उलट सुरुवातीलाच तू या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला हवा होतास. मी रडत रडत त्याला सांगितले की आता माझा नवरा मला सोडून जाऊ इच्छित आहे. तो मला घटस्फोट देण्याचा विचार करत आहे आणि तो माझ्या मुलालाही माझ्यापासून हिरावून घेऊ इच्छित आहे. प्रकाश, मी सर्व काही सहन करू शकते, पण माझ्या मुलापासूनचे अंतर मी सहन करू शकत नाही. मी त्याच्याशिवाय राहू शकणार नाही. मला तुझी मदत हवी आहे. शक्य असल्यास कृपया माझ्या राहण्याची व्यवस्था कर. प्रकाश म्हणाला, हो, का नाही, जर तुला हरकत नसेल तर तू माझ्या घरात देखील राहू शकतेस, कारण मी सरकारी फ्लॅटमध्ये राहतो. मी म्हणाले, नाही, मी तुझ्या घरात राहू शकत नाही. जर मी तुझ्या घरी राहण्यासाठी आले तर ते माझे चारित्र्य कलंकित करतील. ते हे माझ्या विरुद्ध न्यायालयात वापरतील. अशा प्रकारे मी आणखी बदनाम होईल. प्रकाश म्हणाला, ठीक आहे, काही हरकत नाही. काळजी करू नकोस. मी तुला भाड्याने देण्यासाठी जागा शोधून देईन. मी तुला मदत करण्यास नेहमीच तयार आहे आणि तुला स्वतःला सिद्ध करण्यासाठी हीच वेळ आहे मालती. आणि मी तुझ्यासोबत आहे. प्रकाशने त्याच दिवशी त्याच्या घराजवळ एक छोटेसे घर माझ्यासाठी शोधले. मी माझे आणि माझ्या मुलाचे कपडे पॅक केले आणि मी वाचवलेले काही पैसे सोबत घेतले आणि संधी साधून शांतपणे घराबाहेर पडले. त्या रात्री माझा नवरा घरी आला तेव्हा त्याने मला हाक मारली, मालती, मला लवकर पाणी आण. पण घर शांत होते. त्याने स्वयंपाकघरात डोकावले आणि तिथे कोणीही दिसले नाही. त्याने राहुलच्या खोलीत पाहिले आणि तेही रिकामे होते. मग जेव्हा तो त्याच्या खोलीत परतला तेव्हा त्याला टेबलावर एक लिफाफा दिसला. त्याने तो उघडला आणि तो माझे हस्तलिखित पत्र वाचू लागला. मी पत्रात लिहिले होते, पवन, मी तुझ्यासोबत बरीच वर्षे घालवली आणि प्रत्येक त्रास सहन केला, पण आता मी ते सहन करू शकत नाही. तू नेहमीच मला कमकुवत मानत होतास, पण आता मी माझ्या मुलासोबत एक नवीन जीवन सुरू करेन. तुला जे काही करायचे ते कर, पण मी आता तुझ्यासोबत राहू शकत नाही. पत्र वाचल्यानंतर माझा नवरा खूप रागावला. त्याने मला धमकावण्यासाठी घटस्फोटाचे कागदपत्रे तयार केली होती, पण आता त्याचा प्लॅन हा त्याच्यावरच उलटला होता. तो बराच वेळ विचारात पडला होता, पण घरातले सर्वजण झोपी गेले होते. रात्री उशिरापर्यंत जेव्हा त्याला भूक लागली आणि तो झोपू शकला नाही तेव्हा तो स्वयंपाकघरात गेला आणि त्याने पाहिले की सर्व भांडी रिकामी होती. तो शांतपणे त्याच्या भावना दाबून बसला आणि त्याच्या खोलीत झोपायला गेला, कारण जो त्याच्यासाठी दररोज खायला देत असे आज ती घर सोडून निघून गेली होती. दुसऱ्या दिवशी सगळे काही नेहमीसारखे चालू होते. माझ्या नवऱ्याने मला हाक मारली, मालती, चहा आण, पण आता त्याचा आवाज ऐकायला कोणी नव्हते. त्याला वाईट वाटत होते, पण तो अजूनही हट्टी होता. त्याला वाटले की तो मला त्याच्या घरी बोलावणार नाही आणि मीही त्याच्या घरी जायला तयार नव्हते, कारण मी स्वतः त्या नरकातून बाहेर पडले होते. प्रकाशने मला भाड्याने घर मिळवून दिले होते.
मी माझ्या मुलासोबत इथे 2-3 दिवस खूप शांततेत घालवले होते, पण आता मी असे निष्क्रिय बसू शकत नाही. माझ्या मुलाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मला काहीतरी करावे लागेल. खूप काळजीत होते, चांगली नोकरी शोधत होते, पण मला एकही नोकरी मिळाली नाही. प्रकाशने मला आणि माझ्या मुलाला जेवणासाठी घरी बोलावले होते, पण मी किती काळ त्याचा दयाळूपणा सहन करू शकेन. मी त्याला सांगितले की तुला आता माझी काळजी घेण्याची गरज नाही. एकदा मला नोकरी मिळाली की सर्व काही ठीक होईल. तो म्हणाला, तू कोचिंग क्लासेस तर घेऊच शकते आणि तुझा खर्चाचा प्रश्नही मिटेल. मी विचारले, पण हे कसे शक्य आहे? मला अनुभव नाही आहे. प्रकाश म्हणाला, तुला आठवत नाही का की तू UPSC परीक्षा देत होतीस आणि ती कशी उत्तीर्ण करायची हे देखील तुला चांगले माहिती आहे. मी तुझ्यासाठी 2-3 विद्यार्थी शोधेन. तर अशा प्रकारे तू घरातच एक कोचिंग सेंटर चालवू शकतेस. मला आशा आहे की तू ते करू शकशील. मी प्रकाशला म्हणाले, पण मला भीती वाटते. किती वर्षे झालीत या सर्व गोष्टींना? तो म्हणाला, जर तुला करिअर घडवायचे असेल आणि पैसे कमवायचे असतील तर तुला काहीतरी करावेच लागेल. प्रकाशने सुरुवातीला माझ्यासाठी 2-3 UPSC विद्यार्थ्यांची व्यवस्था केली. मी त्या विद्यार्थ्यांना शिकवू लागले. सुरुवातीला मला थोडीफार भीती वाटू लागली, पण शेवटी जे माझे स्वप्न होते ते मी तर पूर्ण करू शकले नाही. पण या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मी नक्कीच त्यांना शिक्षण आणि मार्गदर्शन, प्रोत्साहन देऊ शकते. हळूहळू मला आणखी काही विद्यार्थी मिळाले. त्यांना माझी क्षमता आणि शिकवण्याच्या पद्धती आवडल्या. त्यांच्यामुळे इतर विद्यार्थीही माझ्याकडे येऊ लागले. अशा प्रकारे माझे कोचिंग सेंटर 2 ते 5 विद्यार्थ्यांवरून वाढले आणि नंतर 5 ते 10 झाले. मी यशस्वी होऊ लागले याचा मला आनंद होता. दरम्यान माझ्या सासरच्या घरी पवन मला खूप मिस करत होता. तो त्याच्या ऑफिसच्या कामावरही लक्ष देत नव्हता. त्याची खूप चिडचिड होऊ लागली. त्याची कामगिरी घसरू लागली म्हणून कंपनीने त्याला काढून टाकले. त्यानंतर त्याला बरेच दिवस चांगली नोकरी मिळाली नाही, म्हणून त्याला छोटी छोटी नोकरी स्वीकारावी लागली. इकडे मी माझे ध्येय गाठू लागले. मी माझ्या कोचिंग सेंटरचे नाव माझ्या मुलाच्या नावावर राहुल कोचिंग सेंटर असे ठेवले. देवाच्या कृपेने मला माझ्या कष्टाचे फळ मिळाले. विद्यार्थ्यांना मी काय शिकवले ते समजू लागले. जसजसे ते प्रगती करू लागले तसतसे त्यांनी चांगले गुण मिळवू इच्छिणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना माझ्याबद्दल सांगितले. मी माझ्या कोचिंग सेंटरच्या जाहिराती ऑनलाईन टाकू लागले. मी त्याची पर्वा न करता रात्रंदिवस काम करत राहिले. दरम्यान माझ्या सासरच्या घरात मी घर सोडल्यानंतरही माझे कष्ट सुरू राहिले आणि 3-4 महिन्यात मला बरेच विद्यार्थी मिळाले. त्यामुळे मी माझे घर सहज चालवू शकले. मी माझ्या मुलाचा अभ्यासही चालू ठेवला. दरम्यान माझ्या सासरच्या घरी मी घर सोडून गेल्यानंतर वातावरण पूर्णपणे बिघडले. पवन जेव्हा त्याच्या आईला किंवा बहिणीला जेवण मागायचा तेव्हा ती रागाने म्हणायची, भाऊ, मीही माणूस आहे. मी दिवसभर घरातली कामे करून थकून जाते. सासूबाई म्हणाली, जर मालती इथे असती तर तिने माझी सर्व कामे वेळेवर केली असती. आता एक एक करून सर्वांना माझी आठवण येत होती. गीता तिच्या आईवर ओरडायची, मी मोलकरीण नाहीये. मी आता कोणासाठीही काम करणार नाही. भाऊ, हे घर पूर्णपणे उद्ध्वस्त होण्यापूर्वी तिला परत घेऊन ये. पवन म्हणाला, मी तिला कधीच परत आणणार नाही. जर ती स्वतःहून निघून गेली तर ती स्वतःहून परत येईल. मी तिला चांगले ओळखतो. इकडे मी माझे काम केले होते, कारण मी माझ्या पतीला घटस्फोटाची नोटीस स्वतः पाठवण्याचा निर्णय घेतला होता. आणि जेव्हा ती नोटीस माझ्या सासरच्या घरी आली तेव्हा पवनला धक्का बसला. माझी सही त्यावर आधीच होती. घटस्फोटाचे कागदपत्रे पाहून पवन संतापला. मी इतके कठोर पाऊल उचलू शकते यावर त्याला विश्वासच बसत नव्हता. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात होणार होती, म्हणून आम्ही दोघेही न्यायालयात समोरासमोर उभे राहिलो. माझ्या पतीने एक वकीलही ठेवला होता ज्याने माझ्यावर त्याच्या शब्दांनी हल्ला केला. तो म्हणाला, मालती मॅडम, लग्न झाल्यापासून 6 वर्षात तुम्ही कधीही तक्रार केली नाही. मग तुम्हाला अचानक तुमच्या पतीसोबत का समस्या येत आहे?
मी उत्तर दिले, मी माझे लग्न वाचवण्यासाठी, या घरातल्या लोकांसाठी सर्व काही सहन केले. पण आता माझ्या सहनशीलतेची मर्यादा ओलांडली आहे. म्हणून मला हे पाऊल उचलावे लागले. मला माझ्या पतीने आणि सासरच्यांनी मला असे करण्यास भाग पाडले. वकील पुढे म्हणाला, एवढ्या वाईट वर्तनाने स्वतःहून घर सोडणाऱ्या महिलेला मुलाचा ताबा कसा देता येईल? पण मी माझी बाजू ठामपणे मांडली. मी माझ्या विरुद्ध घरगुती हिंसाचार सिद्ध करणारे साक्षीदार आणि वैद्यकीय अहवाल सादर केले. सर्वात मोठा वळणाचा टप्पा तेव्हा आला जेव्हा न्यायाधीशांनी राहुलला प्रेमाने विचारले, राहुल बेटा, तुला कोणासोबत राहायचे आहे? राहुल स्पष्टपणे म्हणाला, मला माझ्या आईसोबत राहायचे आहे. मी माझ्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहत होते. कारण एका योग्य निर्णयाने सगळे ठीक होऊ शकले असते आणि एका चुकीच्या निर्णयामुळे सगळे बिघडू शकत होते. पण माझा मुलगा कोणतीही भीती न बाळगता म्हणाला, मला माझ्या आईसोबत राहायचे आहे. मला माझ्या आईसोबत राहायचे आहे. बाबा आईला खूप मारायचे आणि तिच्यावर रागावायचे. आई सतत रडायची. माझे वडील खूप वाईट आहेत. मला त्यांच्यासोबत राहायचे नाही. पवनने त्याच्या मुलाकडून हे ऐकले तेव्हा त्याचा चेहरा लज्जेने भरला. त्याच्या जिंकण्याची शक्यता आता शून्य होती. निकाल पुढच्या सुनावणीत जाहीर होणार होता. मी काही दिवसांनी हप्त्यांवर एक छोटेसे घरही विकत घेतले होते आणि माझा मुलगा राहुल सोबत त्या घरात राहायला गेले होते. प्रकाशने मला खूप पाठिंबा दिला. तो एक चांगला आणि प्रामाणिक माणूस होता. नाहीतर दुसऱ्यासाठी इतके कोण करेल? त्याने मला प्रोत्साहनही दिले आणि माझा खटला कसा लढायचा हेही दाखवले. खटल्याच्या अंतिम सुनावणीच्या एक दिवस आधी माझ्या मोबाईलवर पवनचा फोन आला. मी फोन उचलला तेव्हा त्याने असे सांगितले की तो मला एकदा भेटू इच्छितो. पण मी सांगितले की मी तुला भेटू इच्छित नाही. मी हे माझ्या पतीला स्पष्ट शब्दात सांगितले आणि त्याला धक्काच बसला. माझा पती म्हणाला, मला तुला शेवटचे एकदा भेटायचे आहे मालती. कदाचित त्यानंतर आपण दोघेही एकमेकांपासून वेगळे होऊ. मी म्हणाले, ठीक आहे. सुमारे अर्ध्या तासानंतर माझा पती माझ्या घराबाहेर उभा राहिला. बाहेर दारावर माझी नेमप्लेट पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्याने दारावरची बेल वाजवली. मी दार उघडले आणि त्याला आत येण्यास सांगितले. माझा पती माझ्या घराकडे सर्व बाजूंनी काळजीपूर्वक पाहत होता. पवन म्हणाला, मला फक्त 5 मिनिटे तुझ्याशी बोलायचे आहे. मला माझ्या चुका लक्षात आल्यात. तू गेल्यानंतर मी पूर्णपणे एकटा पडलो आहे. तुझ्याशिवाय ते घर मला उद्ध्वस्त होताना दिसत आहे. आई आजारी आहे आणि गीता घरातील कोणतेही काम करू शकत नाही. खरे सांगायचे तर माझ्या मुलाने कोर्टात माझ्याबद्दल जे सांगितले त्यानंतर मी स्वतःच्या नजरेत पडलो आहे. मालती, मी तुझ्याशी खूप वाईट वागलो आहे. त्या दिवशी मी माझ्या नवऱ्याला सांगितले, तर तुझ्या आयुष्यात सर्व काही चुकीचे झाले आहे, म्हणूनच तुम्हा सर्वांना माझी आठवण येत आहे. तो डोळ्यात अश्रू आणत म्हणाला, नाही, मला खरोखर माझ्या चुका कळल्या आहेत. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की हा घटस्फोटाचा खटला आता संपव आणि माझ्यासोबत परत आपल्या घरी ये आणि राहुलबद्दलही विचार कर. त्याला वडील आणि आई दोघांची गरज आहे. मी म्हणाले, नाही, त्याला वडिलांची गरज नाही. त्याच्यासाठी मी आता त्याची आई आहे आणि मीच वडील. तुझ्यासारख्या वडिलांना कोणीही पात्र नाही. माझा नवरा लाजून म्हणाला, मला माहित आहे की मी खूप चुका केल्या आहेत, पण मी वचन देतो की जर तू मला माझ्या चुका सुधारण्याची एक संधी दिलीस तर सर्व काही ठीक होऊ शकते. फक्त एकदा मला माफ कर. मी म्हणाले, मी तुला ती संधी कधीही देणार नाही. जर तुम्ही अनवधानाने काही केले असेल तर माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जेव्हा एखादी चूक नकळत केली जाते तेव्हा माफी मागितली जाते. परंतु तुम्ही केलेली प्रत्येक चूक ही जाणून बुजून केली होती. मी तुम्हाला माफ करू शकत नाही. आणि खरे सांगू, आता माझ्या आयुष्यात तुमच्यासाठी कोणतीही जागा नाही. तुम्ही कुठेही जाऊ शकता. पवनने माझ्यावर आणि माझ्या मुलावर शेवटची नजर टाकली आणि नंतर तो घरातून निघून गेला. मी पुन्हा कधीही माझ्या पतीकडे मागे वळून पाहिले नाही. आमचे नाते संपले आहे. आता मी माझ्या मुलासोबत एकटी राहते आणि एकट्याने माझे करिअर घडवले आहे. माझे कोचिंग सेंटर खूप चांगले चालले आहे.
मी स्वतःसाठी एक उदाहरण बनले आहे आणि आज मी एक नोकरदार महिला आहे आणि मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की अन्यायाविरुद्ध आवाज उठवा आणि पुढे जा. मित्रांनो, ही संपूर्ण कथा काल्पनिक आहे आणि कोणत्याही व्यक्तीशी, ठिकाणाशी किंवा खऱ्या घटनेशी त्याचा काहीही संबंध नाही. त्याचा उद्देश केवळ मनोरंजन, शिक्षण आणि सस्पेन्ससाठी आहे. तर मित्रांनो, आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.